झोप नाही झाली तर काय होतंय? जाऊ दे ना, आज खूप टेन्शन आहे, नाही झोप झाली. काल मूव्ही बघायला गेलो होतो, त्यामुळे जागरण झालं. आज अभ्यासच आहे, उद्या ट्रॅव्हलिंगच आहे. अगदी छोटीशी फालतू कारणं असतात. पण झोप कमी होऊन अशी वेळ येते, की झोपच लागत नाही. तर झोप न लागल्यामुळे किंवा झोप कमी झाल्यामुळे अगदी मोठमोठे आजार होतात. फॉर एक्झाम्पल हार्ट अटॅक येणं, हाय बीपी, डायबिटीज आणि ओबेसिटी. ओबेसिटीपासनं अगदी कॅन्सरपर्यंत मोठमोठे आजार एक छोटीशी झोप कमी झाल्यामुळे किंवा न लागल्यामुळे होतात. हे गांभीर्य तुमच्या लक्षात येतंय का? शिवाय याचबरोबर मानसिक आरोग्य बिघडतं, नैराश्य येतं, डिप्रेशन येतं, एन्झायटी, मूड स्विंग्स, चिडचिड होणे, एकाग्रता कमी होते कामाची इफिशियन्सी कमी होते, कॉन्सन्ट्रेशन कमी होतं, मेमरी वीक होते, लहान मुलांच्या लक्षात राहत नाही, हाईट वाढत नाही कारण ग्रोथ हार्मोन्स कमी सिक्रीट होतात. शिवाय याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं रोगप्रतिकार शक्ती कमी होते, त्यामुळे वारंवार इन्फेक्शन्स होतात. सो एक साधी सिंपल छोटीशी झोप न मिळाल्यामुळे एवढे मोठमोठे आजार होऊ शकतात. सो झोपेकडे लक्ष द्या. कमीत कमी 6 ते 8 तास गाढ झोप होणं, गाढ म्हणजे त्यामध्ये युरिनलाही उठण्याची गरज न पडणं, याला गाढ झोप म्हणतात. तर अशा प्रकारची झोप येणं किंवा अशा प्रकारची झोप घेणं खूप महत्त्वाचं आहे. जर असं होत नसेल तर यावर होमिओपॅथिक ट्रीटमेंट घ्या. होमिओपॅथीमध्ये कुठलेही सिडेटिव्हज किंवा झोप आणणारे हार्मोन्स आम्ही तुम्हाला देत नाही किंवा त्यामुळे तुम्हाला आळस येईल, दिवसभर ड्राउझी वाटेल, असे कुठलेही मेडिसिन्स नसतात. नॅचरली तुम्हाला झोप का येत नाही या कारणांचा अभ्यास करून औषध दिलं जातं. त्यामुळे तुम्हाला पर्मनंटली झोप न येणं, इन्सोम्निया, निद्रानाश यावर ट्रीटमेंट मिळते. सो तुम्ही होमिओपॅथिक ट्रीटमेंट घ्या आणि हेल्दी राहा.